नमस्कार मंडळी. चला तर पंचमी विशेष उकडीचे कानवले, तर तेही पुरण घालून भरपूर सारं पुरण आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान सुंदर असे खूप सारं पुरण आपण यामध्ये भरलेलं आहे. किती सुंदर दिसत आहे. पुरणसुद्धा पेढ्यासारखं झालेलं आहे. या पुरणाच्या पोळीची रेसिपीसुद्धा चॅनलवरती अपलोड आहे, ती नक्कीच पहा. तर इथे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पंचमी विशेष तुमच्या घरामध्ये काय बनवलं जातं ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर इथे आपण आज उकडीचे कानवले बनवलेले आहे. तर पंचमीला उकडीचेच कानवले बनवले जातात. पण खास करून ही आहे पारंपरिक पद्धत, जे की गव्हाच्या पिठापासून उकडीचे कानवले बनवले जातात आणि त्यामधलं सारण पुरणाचंच हवं, तोच नैवेद्य देवाला केला जातो. तर इथे आपण छान असं पुरण तयार करून घेतलं आणि त्या पुरणापासून आपण इथे बनवून घेतलेले आहे. तुम्हाला आता पुरण बनवण्याची पद्धत काय, तर 2 वाट्या आपण इथे हरभरा डाळ घेतली, 2 वाट्या त्याच वाट्याने गूळ घ्यायचा. तुम्ही जर 2 भागांमध्ये, तर मी इथे 1 वाटी साखर आणि 1 वाटी गूळ वापरला. हवं असल्यास तुम्ही दोन्ही वाट्या गूळसुद्धा वापरू शकता. इथे पेढ्यासारखं पुरण होण्यासाठी मी इथे साखरेचं सुद्धा प्रमाण घेतलेलं आहे. तर मी इथे अशाच पद्धतीने नेहमीच पुरण ह्याच पद्धतीने बनवते. हवं असल्यास तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही गुळापासून सुद्धा बनवू शकता. पण साखर घातल्याने पुरणाचं टेक्स्चर आणि चव जबरदस्त येते. त्यामुळे नक्कीच अशा पद्धतीने सुद्धा एकदा पुरण नक्की बनवून पहा. तुम्ही असं जरी खाल्लं तरी पेढ्यापेक्षा काही कमी लागत नाही. तर आता हे पुरण अगदी थंड झालेलं आहे व्यवस्थित. तर आता पुरण तर आपलं झालेलं आहे, पण आता या पुरण भरण्यासाठी लागणारं पीठ तुम्हाला कसं मळायचं ते आज आपण पाहणार आहोत. तर आता इथे आपण केळीची पानं घेतलेली आहे. तुमच्याकडे जर हळदीची पानं अवेलेबल असतील तर खूप सुंदर, नसतील तर तुम्ही केळीच्या पानावर करा. केळीचे पानंसुद्धा नसले तर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही करू शकता. इथे 2 वाट्या नॉर्मल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, जे की सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं. आता इथे अगदी 4 चमचे इतका आपण याचं पीठ मैदा घेतलेला आहे, सॉरी. 4च चमचे पोहे खायचा मैदा टाकायचा. मीठसुद्धा इथे आपल्याला पोळीला घालतो तसं घालायचं नाही, अगदी थोडंसं घालायचं. कारण मिठाने सुद्धा आपली पुरणाची पोळी कडक होते. 2 चमचे आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं आहे, किंवा आपल्या जे तेलाच्या किटलीमध्ये असतं त्या पळीने 2 पळ्या तेल घालायचं आहे. इथे आपण 2 पळ्या तेल घालून घेतलं. आता हे तेल व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता या पद्धतीने जर पीठ मळलं तर तुमची पुरणाची पोळीसुद्धा खूप सुंदर आणि मऊ लुसलुशीत पोळी तयार होते, गुबगुबीत फुगते सुद्धा. आता त्याच वाटीने 1 वाटी आपण इथे पाणी घेतलं. तर तुम्हाला पाण्याचं प्रमाणसुद्धा सांगणार आहे, की आपल्याला पिठामध्ये कितीपत पाणी घालायचं आणि पीठ मऊ कसं मळून घ्यायचं. आता इथे गोळा तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला 5 मिनटं लगातार पीठ चोळून घ्यायचं अंगठ्याच्या साहाय्याने, जेणेकरून पीठ एकदम आपल्याला लोण्यासारखं हवं. छान असं पीठ लुसलुशीत आणि चिकटपणा येईल इथपर्यंत आपल्याला पीठ मळवून घ्यायचं. तुम्हाला जवळून उंडा दाखवते. एकदम मऊ पीठ मळून तयार आहे. इकडे माझ्याकडे एक तेलाची पण कॅरी बॅग होती, ती मी कट करून घेतली. त्यामध्ये आपल्याला हे 5 मिनटासाठी पीठ व्यवस्थित बंद करून झाकून ठेवायचं, म्हणजे आणखीन छान भिजलं जातं. आपल्याला आता इथे पोळी लाटताना लागणारं पीठसुद्धा घेतलेलं आहे. इथे पाणी उकळायला ठेवलं, त्यावरती झाकण ठेवायचं. तोपर्यंत आपण आता हे उकडीचे कानवले तयार करून घेणार आहोत. त्यासाठी असे मीडियम साईजचे गोळे तयार करून घ्यायचे. पुरीला घेतो त्या साईजचा गोळा घेतलेला आहे. आता यातलाच एक गोळा घ्यायचा, त्याला पीठ लावायचं. व्यवस्थित पीठ लावून आपल्याला याला छान पुरीच्या साईजमध्ये लाटून घ्यायचं आहे. तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये पाहता अशाच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. खूप जाड किंवा खूप पातळ ही पुरी तुम्हाला लाटायची नाही. खूप पातळ बी चालणार नाही आणि खूप जाडसुद्धा चालणार नाही. अशा पद्धतीने मीडियम साईजमध्ये तुम्हाला ही पुरी लाटून घ्यायची आहे. जाडीला तुम्हाला दाखवलं त्याचप्रमाणे तुम्हाला जाडीसुद्धा घ्यायची आहे. जेवढा आपण कणकेचा उंडा घेतला तेवढंच आपल्याला इथे पुरणसुद्धा घ्यायचं आहे. तुम्हाला पुरण कमी घालायचं असेल ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. पण एवढं अगदी कंपल्सरी तुम्ही घालू शकता, यापेक्षा जास्त घालायचं नाही. आता इकडून आपल्याला अशा पद्धतीने हे बंद करून घ्यायचं आहे.
लगेच ही बाजू यावरती ठेवून हे सुद्धा बंद करून घ्यायचं. ह्या दोन्ही बाजू बंद केल्या की आपल्याला ह्या बाजूसुद्धा बंद करून घ्यायच्या आहे. आपण हा तळणार नाहीत किंवा भाजणारसुद्धा नाहीत. हे फुटायचं काहीच अडचण नाही. त्याचबरोबर आपल्याकडे केळीचे पानं आहेत. अगदी अलगद जसं ठेवू तसं निघणार आहे. पण तरीसुद्धा तुमच्याकडे ह्या वस्तू नसतील तर तुम्हाला याची अशा पद्धतीने काळजी घेऊन बंद करायचं आहे. आता व्यवस्थित हे बंद झालं की याच पद्धतीने मी तुम्हाला सर्व कानाले जे आहेत ते बनवून दाखवणार आहे. अगदी इझी आणि सोपी मेथड आहे आणि अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा हे पारंपरिक पदार्थ शिकू शकता, बनवू शकता. त्यामुळे चॅनलवरती तुम्हाला भरपूर साऱ्या पारंपरिक रेसिपीज पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. येथे केळीच्या पानामध्ये ज्या साईजमध्ये व्यवस्थित आपला कानाला म्हणजे बसेल, बाहेर दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा. एक इथे आपण पुरणाची चाळणी घेतलेली आहे. तुमच्याकडे दुसरी उकडीसाठी चाळणी असती ती असली तर त्यासोबत तुम्ही त्याच्यातसुद्धा उकडू शकता. आता त्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरीसुद्धा पारी लाटून त्यामध्ये पुरण भरून आपला उकडीचा कानाला तयार करून दाखवणार आहे. तर पहा इथे सुद्धा आपण तशीच पारी लाटून घेतलेली आहे. तर व्यवस्थित आपली पारी लाटून झालेली आहे. एकसारखी पारी लाटायची. एकसारखी लाटून झाली की जेवढं आपला उंडा होता तेवढीच आपल्याला इथे पुरणाचा सुद्धा उंडा तयार करून घ्यायचा. तुम्ही हवा असल्यास हातावरती त्याला आकार देऊन घ्यायचा. नंतर त्याला अशा पद्धतीने जे आहे ते बंद करून घ्यायचं आहे. तर आपण पहिलंसुद्धा आरामशीर तुम्हाला दाखवलं, दुसरासुद्धा दाखवला. आता नक्कीच तुम्हाला समजलं असेल. तर मी याच पद्धतीने सर्व कानवले जे आहेत ते तयार करून घेणार आहे. जशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं तशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा करायचे आहेत. इथे ज्या पद्धतीने आपले बसले तसेच केले. इथे मी शेवटचा कानवला बनवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता. तर इथे आपले सर्व कानवले जे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत. आता हे पंचमी विशेष कानाले सगळीकडे बनवले जातात कारण या दिवशी भाजणीचा पदार्थ किंवा तळणीचा पदार्थ बनवला जात नाही. त्यामुळे हा उकडीचा कानवला तयार केला जातो. इथे सर्व कानाले आपले तयार करून झालेले आहेत. आता इथे तुम्ही व्यवस्थित ठेवून सगळीकडे कोट होईल असं यावरती एखादं एकावर एक आलं तरीसुद्धा ते व्यवस्थित उकडतं. पण जर तुमच्याकडे हे पानं नसतील तर मात्र तुम्हाला एकावर एक ठेवता येणार नाही. मग मात्र जेवढी मावतील तेवढीच उकडून घ्यायचे आहे. त्या अगोदर तुम्हाला चाळणीला तेलसुद्धा लावून घ्यावं लागेल, नाहीतर तुमचे चाळणीलासुद्धा चिकटतील. तर इथे व्यवस्थित मी जे पानं आहेत ते ठेवून घेतले त्यामध्ये कानवले. इथे आपल्या पाण्याला सुद्धा उकळी छान आलेली आहे. मी गॅस थोडासा कमी केला होता कारण उकळी खूप जोराची आलती. तर आता इथे यामध्ये आपल्याला एक स्टँड ठेवून घ्यायचा आहे. तर ह्या स्टँडवरती आपल्याला ही चाळणी जी आहे ती व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. चाळणी ठेवून 10 ते 15 मिनटामध्ये व्यवस्थित उकडले जातात. जास्त वेळ लागत नाही. तर 15 मिनटामध्ये परफेक्ट उकडले जातात. तुम्हाला चेक करायची सुद्धा गरज पडणार नाही. इथे 15 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही पहा इथे वाफसुद्धा खूप आहे. हाताला चटका बसण्याची शक्यता आहे तर तुम्ही हाताला जपून करा. तर इथे आपल्या हाताला पीठ चिकटलं नाही की समजायचं आपलं व्यवस्थित उकडलेलं आहे. चला तर आता याला थोडंसं थंड होऊ दिलं आणि हे आपण आता बाहेर काढून घेत आहोत. आता इथे ताटामध्ये सर्व करण्यासाठी मी एक स्वच्छ पान धुवून पुसून घेतलेलं आहे. त्यावरती हे कानाले मस्त असे नैवेद्याचे कानाले आहेत त्यामुळे सर्व करत आहे. तर पहा इथे सर्व केले. आता कशासोबत खायचे? आता आमच्याकडे गुळवणी असतं गुळाचं त्यासोबत खातात. तुमच्याकडे कशासोबत खातात हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर इथे गुळवण्यामध्ये मस्त 1 चमचा भरून तूप घालायचं. आतमधून फोडून तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्ही सुरुवातीला सुद्धा पाहितला पण इथे अगदी जवळून तुम्हाला दाखवलं आहे. एकदम छान पेढ्यासारखं पुरण तयार झालं. तुम्ही व्हिडिओ पाहितला त्याबद्दल